नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 19 मे 2025 आहे। आपण दिलेल्या अंदाजानुसार लासूर स्टेशन, अमानतपुरवाडी रोड या रोडला आता सध्याच्या कंडिशनला जोरदार पाऊस चालू आहे आणि थोडा झालेला पण जोरदार स्वरूपाचा आहे। लासूरलाही जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस, लासूर स्टेशनलाही जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस सध्याच्या कंडिशनला चालू आहे आणि पुढील 2-3-4 दिवस जवळपास जोरदार काही ठिकाणी शेतातून पाणी निघेल अशा स्वरूपाचा पाऊस पुढील जवळपास 3-4 दिवस होणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। आज लग्न समारंभाचे समजा हळदीचा कार्यक्रम आहे। आपण पहिलेही सांगितलं होतं की हळदीचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम सुरक्षित ठिकाणी करा, जेणेकरून तुम्हाला लग्नाला, हळदीला अडथळा येणार नाही। तसेच उद्याकडे लग्न समारंभ आहे। उद्याकडेही जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना पडण्याची शक्यता आहे। आपण दिलेल्या अंदाजानुसार आपण सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरच्या सर्व गावांना जोरदार वाहुनी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3-4 दिवसात होणार आहे आणि बऱ्याच भागांना झालेलाही आहे। अजून उर्वरित भागांनाही होण्याची शक्यता पुढील 3-4 दिवसात आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। बघा, आज 19 आहे, 19, 20, 21, 22, 23 ला, नंतर 24, 25, 26, 27, 28 ला भाग बदलत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे। आणि एक आपण अँटी सायक्लोनिक सिस्टम अरबी समुद्रात बनणार आहे हे सांगितलं होतं आणि ते अँटी सायक्लोनिक सिस्टम अरबी समुद्रात आतमध्ये जाण्याची शक्यता आहे असं सांगितलं होतं आणि ते पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणार आहे असंही आपण सांगितलं होतं। तर ते सिस्टम 30 आणि 31 तारखेला जवळपास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग, या भागांना जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी अतिवृष्टी स्वरूपाचा, गुजरातचा काही भाग असेल, या भागांना जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस त्या 30 आणि 31 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता राहणार आहे। पण आपण त्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ देऊया, कारण की ते अँटी सायक्लोनिक सिस्टम असल्यामुळे त्याच्याबरोबर वाऱ्यांचा वेग खूप आहे, त्यामुळे ते सिस्टम परफेक्ट याच दिशेला येईल हे आत्ताच अद्याप सांगता येत नाही। तरी प्राथमिक अंदाज म्हणून आपण त्या सिस्टमचा अंदाज दिलेला आहे। बघूया पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचाही पुरेपूर अभ्यास करून परफेक्ट तोही अंदाज देण्याचा प्रयत्न करूया। तोपर्यंत हे 4-5 दिवस जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी शेतातून पाणी निघेल, वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। धन्यवाद। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझं यूट्यूब चॅनल आहे निसर्ग राजा हवामान अंदाज व इंस्टाग्राम चॅनल आहे रविराज डमाळे। या इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनललाही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल। धन्यवाद।